यासाठी विधानसभेमध्ये देखील आवाहन केलं होतं. 100 कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही, त्याची वर्क ऑर्डर झालं नाही असं बावड्यातले नेते म्हणले होते, जे आता विरोधी पक्ष नेते होणार असं म्हणतात. काय माहिती, देवाला माहिती काय विरोधी पक्षातच राहावं त्यांनी, कारण सत्तेत आता ते येणार नाहीत. तर या ठिकाणी मला सांगा, त्यावेळी तिने हा आरोप केला. मी विधानसभेमध्ये काय सांगितलं होतं? मी सांगितलं होतं जर हे त्यांचे आरोप सत्य असतील तर मी माझा राजकीय संन्यास घेतो. मी टोकाची भूमिका घेणारा माणूस आहे, अर्धवट काय नाही, जे काय असेल ते स्पष्ट. आज देखील त्यांना माझं आव्हान आहे, कळलं का, की म्हणजे त्यावेळेला मी केलंच होतं, त्यावेळेस ते बाजूला गेले, त्यांचं उत्तर झालं नाही. म्हणजे हे खोटं बोल, रिटर्न बोल, एखाद्याला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणे, याच्याशिवाय त्यांनी जीवनामध्ये काही केलं नाही. काँग्रेसने या कोल्हापुरात फक्त एकमेव काम केलं, निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करायचा, एखाद्याला बदनाम करायचं, चांगल्या व्यक्तीला पाडून टाकायचं, हे एकमेव धंदा त्यांनी केला. का हो? त्यांच्याकडे पालकमंत्रीपद नव्हतं? होतं ना. गृहमंत्रीपद नव्हतं? अहो, तुमच्याकडे गृहमंत्री राज्यमंत्रीपद असताना तुम्ही कमिशनरेट एरिया करू शकला नाही. केवढं दुर्भाग्य आहे कोल्हापूरचं. माझ्याकडे जर हे पद असतं तर सगळ्यात चांगला मी जिल्हा केला असता कमिशनरेट एरियामध्ये घेऊन. अहो, तुम्हाला कळतच नाही ना. तुम्ही स्वतःचे धंदे बघता, तुम्ही स्वतःची संस्था बघता, तुम्ही जनतेसाठी केलं काय सांगा ना. कोल्हापूर महानगरपालिकेची इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, काय केलं तुम्ही कोल्हापूरसाठी? काय निधी आणला? तुमचे पृथ्वीराज चव्हाणांशी संबंध चांगले होते, पण तुम्ही थेट पाईपलाईन आणली नाही. मी आज देखील स्वाभिमानानं सांगतो, मी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो म्हणून थेट पाईपलाईन आली, त्याचं श्रेय यांनी लाटलं. लक्षात घ्या.